निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार विधानसभा निवडणुकीअंतर्गत प्रत्येकी एका पिंक मतदारसंघाची उभारणी केली जाते। महिलांच्या सन्मानार्थ या मतदान केंद्राचे महिलांच्या आवडत्या पिंक रंगामध्ये अर्थात गुलाबी रंगामध्ये सजावट केली जाते। यामध्ये केंद्राधिकारी, सहाय्यक शिपाई तसेच सुरक्षा अधिकारी हे सर्व महिला भूमिका निभावत असतात। महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत हे दाखवून देण्यासाठी आणि महिला मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले असून यावेळी हे केंद्र श्रीमंत माईसाहेब बावडेकर स्कूल परिसरात उभारण्यात आलेला आहे। या संदर्भात लाईव्ह मराठी प्रतिनिधी नीता पोद्दार यांनी आढावा घेतला। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज विधानसभा निवडणूक आहेत, याच पार्श्वभूमीवर मी सध्या आले आहे श्रीमंत माईसाहेब बावडेकर स्कूलमध्ये। येथे महिलांच्या सन्मानासाठी प्रशासनाच्या वतीनं पिंक मतदारसंघ उभारण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। चला, काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। आज विधानसभाच्या निवडणूक आहेत, काय सांगाल? सगळ्यांनी आवर्जून मतदान करावं हेच सांग। काय सांगणार? मतदान केलं का? नाही, मतदान नाही केलं? नाही। बरं, जे 18 वर्षाचे पुढचे आहेत त्यांना काय सांगणार आहेस? मतदान करायचं? सगळ्यांनी मतदान करा। हा, श्रीमंत तुम्ही या बोला। श्रीमंत माईसाहेब बावडेकर स्कूलमध्ये महिलांच्या सन्मानासाठी पिंक मतदारसंघ उभारण्यात आलाय। बर, मग काय वाटते याबद्दल? काहीतरी नवीन युनिक हा, या वेळेला खरंच छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, ऍटमॉस्फिअर चांगलं वाटतंय। नागरिक आहेत, आपण या संदर्भात त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। आज विधानसभा निवडणूक आहेत, काय सांगाल याबद्दल? विधानसभेची निवडणूक आहे, तर माझं प्रत्येकाला असं आव्हान आहे की सगळ्यांनी मतदान करायचं। ज्यांची नाव आहेत मतदान करा। मतदान माझ्या एका मतानं काय होणार असा अजिबात विचार न करता प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। मतदान हे म्हणजे आपलं कर्तव्य आहे। नागरिक ह्या नात्यानं सांगतो आपलं कर्तव्य आहे। तर सर्वांनी 100% मतदान करून आपण जे सरकार स्थापन करणार किंवा काय करणार त्यामध्ये आपला एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये असावा। खारीचा वाटा आपण म्हणतो, पण आपलं महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून सर्वांनी मतदान करावं अशी माझी इच्छा आहे। श्रीमंत माईसाहेब बावडेकर स्कूलमध्ये आज पिंक मतदारसंघ राबवण्यात आलाय, उपक्रम राबवण्यात आलाय, महिलांच्या सन्मानासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। काय वाटतं याबद्दल? नाही, हे फार चांगला स्तुत्य उपक्रम आहे की सगळे पिंक दिसतंय, तर तुमचं हे स्तुत्य उपक्रम आहे। सगळ्यात पहिला एक संदेश देऊ इच्छितो, सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे। सकाळी मी पण मतदान केलं। साधारण मागच्या वर्षीच्या अंदाजानुसार काहींनी अंदाज देखील व्यक्त केले की ह्यावेळी मतदान वाढणार आहे वगैरे, पण वाढणार म्हणण्यापेक्षा माझं मत आहे की 100% मतदान व्हायला हवं, पण ते दुर्दैवानं होताना दिसत नाही। कितीतरी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या आणि इतरही निवडणुका झाल्या, दुर्दैवानं 100% होत नाही आहे। पण अजूनही थोडीशी जागरूकता येणं गरजेचं आहे आणि हे जेव्हा होईल, जेव्हा मतदानाचा टक्का वाढेल, तेव्हाच खरंच लोकशाही आपण टिकवू असं आपण म्हणू शकतो। माईसाहेब बावडेकरच्या इथली व्यवस्थाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही आता म्हणालात की महिलांच्यासाठी विशेष व्यवस्था इथं केलेली आहे। खरंच चांगली व्यवस्था आहे। थेट प्रवेश दिला जातोय। ज्येष्ठ नागरिकांसाठी पण वेगळी व्यवस्था आहे असं मला वाटते। बऱ्याच ठिकाणी ती व्यवस्था केलेली आहे। एकूणच निवडणूक आयोग आणि भारत सरकारवर ह्या सगळ्या गोष्टी करतायत। जनतेत जागृती होणं थोडंसं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतंय। जेव्हा जनतेत जागृती होईल तेव्हाच मतदानाचा टक्का वाढेल। तरी देखील अजूनही वेळ गेलेली नाही आहे। आजचा दिवस पूर्ण अजून शिल्लक आहे। मतदारांना मी अजूनही आवाहन करेल एक नागरिक म्हणून की त्यांनी पुढे यावं आणि मतदान करावं। प्रशासनाने जी तयारी केली आहे त्या संदर्भात काय सांगाल? प्रशासन हे दरवर्षी त्याच्या पूर्ण ताकदीनं उतरतं, कारण प्रशासनाची पण एक कर्तव्य म्हणा, जबाबदारी म्हणा किंवा अपेक्षा म्हणा ही मतदारांच्याकडे असते। जास्तीत जास्त संख्येनं मतदारांनी बाहेर यावं आणि बऱ्यापैकी ह्या गेल्या 7-8-10 वर्षामध्ये मी बघितलेलं आहे की मतदार जागरूक होतोय, पण टक्केवारी अजून वाढत नाही आहे। बरेच जण अजून पिकनिकला जात आहेत, बाहेर जात आहेत, फिरायला वगैरे जात आहेत, सुट्टी म्हणून ते एन्जॉय करतायत, पण एक 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास मतदानाला देत नाही आहेत। थोडीशी दुर्दैवाची गोष्ट आहे, पण चित्र सुधारेल असं मला वाटते, कारण इलेक्शन कमिशन इज ट्राईंग इट्स ओन बेस्ट। त्यामुळे कदाचित ह्याचं चित्र आपल्याला एक काही वर्षात दिसेल अशी अपेक्षा आहे। मतदान करा, आपल्या मतदानाचा हक्क बजावा, मतदान वाया घालवू नका। थँक्यू। मतदानाचा दिवस आहे, काय सांगाल? काय सांगायचं, कामं सगळ्यांनी करायला पाहिजे बघा, आले कोण येईल त्यांना व्यवस्थित, एवढंच मत आहे, दुसरं काय नाही। जी युथ आहे, आता कोल्हापुराचं मतदान टक्के कमी झालंय, ग्रामीण भागात जास्त मतदान झालंय, नागरिकांना काय आवाहन कराल? कुणीही सगळ्यांनी मतदान करावं, कुणीही आपलं मत हे करून।
प्रशासनाच्या वतीनं आज मायसाहेब स्कूलमध्ये पिंक मतदारसंघ उभारलाय. काय वाटते, कसं वाटते? छान वाटतं. छान वाटते. लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क दिलेला आहे ते बजावलं पाहिजे आणि कोल्हापूरचं विकास काम व्यवस्थित होऊन जाईल ना. आपला आज मतदानाचा हक्क आहे तो आज पुरेपूर बजावावा नागरिकांनी आणि जनतेतून एक चांगला कॅन्डिडेट निवडून द्यावा जेणेकरून आपल्या भागातील प्रभागातली पूर्ण कामे विकास कामे पूर्ण व्हावी हीच अपेक्षा आहे जनते. लास्ट लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कोल्हापुरातून मतदान कमी झालं होतं, पण ग्रामीण भागातून जास्त झालं होतं. मग शहरातील नागरिकांना काय सांगाल तुम्ही याबद्दल? शहरातील नागरिकांना जे आपला मतदानासाठी जो आज वेळ आहे तो पुरेपूर मतदानासाठीच वापरावा. इतर वेळी बाबा टूर्स वगैरे असे न करता मतदानासाठी जो दिवस आहे त्या मतदान करून आपल्या ह्या दिवसाचं महत्त्व समजून घेऊन सगळ्यांनी पुरेपूर मतदान केलं पाहिजे. श्रीमंत मायसाहेब बावडेकर स्कूलमध्ये महिलांच्या सन्मानासाठी प्रशासनाच्या वतीनं एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आलाय. पिंक मतदारसंघ बनवलाय. काय काय वाटतं याबद्दल? नाही, हे छान वाटलं. हे उलट त्यांनी केलं जे महिलांसाठी जे ना ऑर्गनाईज केलेलं आहे म्हणजे पिंक म्हणजे काय एकदम शांततेचं प्रतीक वाटत आहे आणि महिलांना पण तेवढा उत्स्फूर्त वाटत आहे की बाबा आपण पण मतदान करावं आणि लोकेशन एवढं चांगलं आहे की त्यानं अट्रॅक्टिव्ह व्हायला लागलेत सगळीकडे या मतदान केंद्रासाठी. ओके, धन्यवाद. महिलांच्या सन्मानासाठी पिंक मतदारसंघ प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलाय. काय वाटते? चांगलं आहे सगळं, व्यवस्थित सगळं मॅनेजमेंट आहे, चांगलं आहे. चांगलं आहे. हो. आज मतदानाचा दिवस आहे. काय सांगाल मतदारांना, जे नागरिक आहेत आता जे आपल्या तुम्हाला बघायला त्यांना काय सांगणार? मतदान तर करायलाच पाहिजे, आपला हक्क आहे, त्यामुळे चालू असणे सगळं व्यवस्थित. आज मतदानाचा दिवस आहे. काय सांगणार महिलांना तुम्ही? महिलांनीच आता पुढे येऊन यूथला घडवलं पाहिजे की खरं कुठं मतदान केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला भुललं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीला नाही भुललं पाहिजे. शैक्षणिक आमिषाला भुलून मतदान नाही केलं पाहिजे आणि आत्ताचं यूथ चांगलं तर फ्युचर महाराष्ट्राचं चांगलं आहे आणि यूथ चांगलं करायचं काम पुरुषापेक्षा आई जास्त, बाप्पांपेक्षा आई चांगलं करते. त्यामुळे आईनं हे आता आई आत्ताची सक्षम आहे, हुशार आहे, तर तिनं मुलांना कुणाला मतदान केलं पाहिजे, कुठलं सरकार आहे ह्याच्यासाठी आईनं मुलाला घडवलं पाहिजे. आणि सरकारनं पण आता क्रिएटिव्ह पॉप्युलेशन म्हणजे यूथ आहे आपलं, तर त्या पॉप्युलेशनसाठी जो सरकारी करेल तो सरकार निवडून आलं पाहिजे. म्हणजे जे आता डायरेक्ट आपण लाडकी बहिणीला असेल किंवा काँग्रेस फंडमध्ये यांना पैसे दिले पाहिजेत, तर हे डायरेक्ट पैसे आहेत ते जे फिजिकली अनेबल आहेत किंवा म्हातारी माणसं आहेत किंवा त्यांची औषध पाण्याला होईल किंवा अपंग आहेत, पण जे फिजिकली एबल आहेत त्यांना काम द्या पैसे न देण्यापेक्षा, तर महाराष्ट्र पुढे जाईल. आता प्रशासनाच्या वतीनं पिंक मतदारसंघ महिलांच्या सन्मानासाठी करण्यात आले, हे जे आता आपण बघताय तुम्ही, ते काय वाटतं याबद्दल प्रशासनाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला? नाही, उपक्रम नेहमी कुठलेही असेल तर ते चांगलेच असतात, कुठले वाईट नसतात, फक्त त्याचं इम्प्लिमेंट चांगल्या रीतीनं झालं पाहिजे आहे. आणि म्हणजे माझ्या ह्याच्याकडून का असं की महिलांना पण सक्षमीकरण महिलांचं झालंच पाहिजे. सुरक्षितता तर खूप मोठा प्रश्न आहे, सरकार कुठलंही येऊ महिला आजच्या सुरक्षित फार कमी आहेत. तर आणि या मुली, आज आता माझीच मुलगी आहे, ही काम करते IT, रात्री 12 वाजता येते ती, तर आम्हाला काळजी असते की आम्ही फोन करतो आली की नाही अजून आले, तर हे नाही झालं पाहिजे की कुठल्याही महिलेला वाटलं पाहिजे की माझी मुलगी सुरक्षितच घरी आली पाहिजे. तर या दृष्टिकोनातून सरकारने खूप चांगली पावलं उचलली पाहिजेत. आता तुम्ही मतदान केलंय, खरं आणखी प्रशासनाच्याकडं काय अपेक्षा असणार आहेत? आता तुम्ही ज्याला मतदान केलंय त्यांच्याकडे काय अपेक्षा असणार आहेत? नाही, अपेक्षा ह्याच आहेत की कोल्हापूरच्या विकासासंदर्भात. कोल्हापूरच्या विकासासंदर्भात पण आहेत की कोल्हापूरला पण IT पार्क, आता आज आमची मुलं बाहेर जात आहेत, तर इथेच जर ते रोजगार उपलब्ध, म्हणजे सगळं यूथ बाहेर जाते. आता सध्या प्रत्येक घरात कंडिशन अशी आहेत, 2 मुलं असो 4 मुलं असो सगळी बाहेर आहेत, फक्त मम्मी पप्पा घरी आहेत. त्यामुळं जर ही मुलं इथंच काम मिळालं तर इथंच राहतील. सगळं यूथ पॉप्युलेशन बाहेर जाते आणि सगळे एजेड माणसं इथं राहिलेली आहेत. तर असं चित्र प्रत्येक घरात नाही दिसेल जर सगळीकडेच नोकऱ्या उपलब्ध झाल्या. तर माझं एवढंच आहे की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. काही पण असू दे, सुट्टी असू दे, काय नसू दे, तुम्ही काढून, कारण हे आपण आत्ताचे जे यूथ आहे तेच फ्युचरचं आपलं एक इंडिया जे घडवण्यासाठी आपलं आहे, तर आत्ताची जी माणसं आहे तीच आहे. सो सगळ्यांनी मतदान करावं. जे काही तुमचं मत असेल, तुम्ही प्रत्येक आता यूथ सक्षम आहे तेवढा विचार करण्याचा, कुणाला मत द्यायला पाहिजे, काही नाही द्यायला पाहिजे. सो प्रत्येकाने आपला डिसिजन, आपल्याला जे योग्य वाटते त्याप्रमाणे डिसिजन घेऊन पण मतदान तरी करावं. आणि ॲज अ इंडिव्हिज्युअल पण स्वतः आपल्याकडून जे काही करता येईल ते फक्त असंच नाही की सरकारने केलं पाहिजे किंवा हे, आपल्याकडनं आपल्याला जे करता येईल ते केलं पाहिजे. सो तेवढंच आहे माझं की. तर आपण पहिल्यात नागरिकांच्या प्रतिक्रिया. प्रशासनाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमांना
नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन मतदारांकडून करण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षता गुरुसह मी नीता पोद्दार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.